जय शिवराय. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी इंदोरला महाशिवरात्रीचं शूट केलं होतं, त्याच्यानंतर ब्लॉग वगैरे टाकला नाही काय, कारण की मी आजारी असल्यामुळे. आणि आता आम्ही लोक चाललो आहे परत गावी. इंदोरलाच चालले आहे आणि मी रिटर्न, कारण की तुम्हाला दाखवलंच होतं तेव्हा मी गोंधळाला गेली होती. तेव्हा आरतीचं लग्न आहे, 2 मेला दिदीचं लग्न आहे. आम्ही लोक 5 दिवस आधीच चाललो आहे, कारण की शॉपिंग वगैरे करायची गावी गेल्यानंतरच. आणि मावशी पण मम्मीला बोलवती वगैरे. तर चला आता आमची तयारी वगैरे, पॅकिंग वगैरे सर्व झालं आहे आणि आम्ही लोक आता चहा वगैरे पिऊन सनी निघूया. तर चला तुम्हाला दाखवते आम्ही निघताना. चालू आता गावी जायला. मम्मी आणि दीदी बॅग वगैरे घेऊन निघतात आणि मी ऑलरेडी एक बॅग घेऊन बाहेर उभी आहे. तर हे बघा, मी, दीदी, मम्मी आणि तिथे विचार मम्मी थांबली आहे. मग त्याच्यानंतर काय बोलतं, आम्ही लोक मोठ्या मम्मीच्या इथे गेले. वहिनी ते लोक दवाखान्यात जाऊन जाईल एखादी. हे बघा, एवढे जणांना मला सोडायला आलंय. बाबू बाय बाय. 5 मिनिटं बाय बाय. बाय बाय. 5 बघा, आम्ही तिघी जणी तिकडे बसलो आहे आणि आम्हाला ते लोकांना सर्वजण सोडायला आले होते. आणि आता आम्ही लोक स्टेशनला चालू आहे. तिथं मामी, आई आणि राणी ते लोक पण आलेले आहे. तर चला तुम्हाला स्टेशनलाच भेटूया आता. मध्ये बसलोय वगैरे. राणी आम्हाला सीट वगैरे पण भेटली आणि हे बघा इथं मोहित झोपतोय आणि मी राणी वरती बसलो. आम्ही तिघी जण आणि मम्मी ते लोक खालच्या सीटवरती बसलो. चला तर तुम्हाला ते पण दाखवतो. गाईज ट्रेनमध्ये ना मोहित जेवण करतोय आणि ते पण खिचडी खातोय, तो पण खातोय आणि मला पण खाऊ घालतो. आणि बघा इथं राणी बसली आहे आणि दीदी बसली. दीदी हाय कर. आई हाय कर. मामी बसले. मामी हाय करा. मम्मी, हाय मम्मी. मम्मी हाय कर. आंटीला संतावाला. आंटीच्या पोराने फोन नाही केलाय म्हणून आंटीचं तोंड बघताय गाईज तुम्ही. फोन आल्यावरती तुम्हाला रिटर्न दाखवून मी चेहरा आंटीचा आमच्या. बघा ट्रेनमध्ये चटणी शेंगदाणे पण घेतले, साल शेंगदाणे. हे बघा हे पॅकेट राणी आणि मी हे पण घेतलंय. मोहितला ट्रेनमध्ये गाणं बोलतोय, पैसे भेटेल म्हणून. गाणं बोल बोल. आंटी उनका लड़के का फोन आ गया तो उनका मुंह अच्छा हो गया. और दीदी देखो मेरी मनपसंद लड़का मिले जहाँ एक आई वही हो. राणीचा ते पंडितजी आहे आणि राणी विषयी सांगताय की राणीला मनपसंद नवरा भेटेल म्हणून. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी रात्री काही शूट वगैरे केलं नाही आमचं जेवणाचं वगैरे, कारण की म्हणजे गर्दी पण जमली होती आणि थोडंसं वगैरे काय कारण शूट वगैरे रात्री काय केलं नाही. आम्ही लोक जेवण वगैरे असं तर आम्ही घरून जेवण वगैरे आणलं होतं. आम्ही लोकांनी वांग्याची भाजी चपाती आणली होती, मामींनी खिचडी आणि शेंगदाण्याची चटणी चपाती आणली होती. तर आता जस्ट आमचं ना 5-10 मिनटानंतर स्टेशन येईल आणि ते पण येतो. तर खालती गेल्यानंतर तुम्हाला सर्व दाखवायलाच मी तसं ट्रेनमध्ये शूट केलं. आता उठली त्याच्यानंतर चला मग तुम्हाला दाखवते मी स्टेशनला उतरल्यानंतर. मेरी मम्मी देखो कैसे ट्रेन में बाल कंघा कर रही है. और ये इधर मेरी दीदी सोई है. इधर आई. आमचा लास्ट स्टेशन होतं इंदूर म्हणून. इथं ना पूर्ण ट्रेन खाली झाली आहे. बघा आम्ही सर्व निघालोय आता जायला. तर तुम्हाला दाखवतो स्टेशनच्या बाहेर, ट्रेनच्या बाहेर निघाले. बघा पूर्ण ट्रेन खाली झाली. आम्हीच लोक दिसतो. लोक कशा ट्रेनमधलं उतरत आहेत. फायनली इंदोरला पोहोचलोय. आता ट्रेनच्या बाहेर पण निघालोय. स्टेशनला उभं राहिलं. आता स्टेशनवरनं आम्ही लोक बाहेर जाऊ. बाहेरून ऑटो वगैरे करू सगळे मग घरी जाऊ. स्टेशनवरनं काय 10-15 मिनटाचा रस्ता ऑटोने गेलं तर. चला तर मग तुम्हाला भेटूया आता घरी गेल्यानंतरच. बाय बाय. मी आता फायनली घरी पोहोचली. घरी आल्यानंतर ते बघा डुकू पण झोपलेलं आहे. मी पण त्याच्या बाजूला येऊन झोपली.
नंतर घरी ब्रश वगैरे केला ते बघा मामी आणि दिदी ब्रश करते डुबी पण आणि मम्मी ते लोक बाकीचे सर्व बसले. आता काकी चाय ठेवते. नंतर काकीने पोहे बनवले होते ते बघा सर्व नाश्ता करते तिथं. आणि माझी मम्मी बघितलं किती हुशार आहे, कशी पोहे काढून ठेवते लेकासाठी आणि मला बोलत पण नाही खा की काय. मी कालचा ब्लॉग आता तिथं स्टॉप करते. आता माझा नेक्स्ट ब्लॉग असणार आहे म्हणजे संध्याकाळचं दुपारचं जेवण वगैरे आणि मावशीकडे जाऊ काय काकीकडे जाऊ ते तुम्हाला दाखवा. तर माझा योच आहे म्हणजे पहिला पार्ट. सेकंड पार्ट दाखवायसाठी वेट करा आणि लवकरात लवकर तुम्हाला सेकंड पार्ट पण बघायला भेटेल. तर चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय.